सकाळची सुरुवात मस्त गोड अशी झाली. आत्तूची टोपी घालून झोईमध्ये झोपला आणि हसत होता गोड स्माईलने. नंतर त्याला आंघोळ घालून झोपी लावून दिले आणि झोप झाली आणि त्याचं नवीनच सुरू झालं. तोंडाच्या फुडक्या वाजवत. तोंड बघितलं का कसं तोंड करतो, नुसतं फुडक्याच वाजत होता. त्यानंतर तो थोडा वेळ खेळला आणि रात्री बाबा आले होते. बाबांसोबत खूप वेळ मस्ती चालू होती. बाबांनी त्याला खुर्चीवर घेतलं होतं आणि खुर्चीवरती खूप वेळ मस्ती चालू होती. त्या दोघांशी खूप वेळ गप्पा मारत होते आणि नंतर खाली खेळत होता. पण चटईवरून तो डायरेक्ट खाली फरशीवरच गेला होता. लोटांगण घालत घालत डायरेक्ट फरशीवरच जात होता. चटई सोडली आणि खाली लोटांगण घालत गेला. आता त्याला खेळायला तर घरसुद्धा पुरत नाही. नंतर आज झोपी लावलं, पण आमची तर रात्रीचा दिवसच उगवला आम्हाला. आम्ही 2 वाजल्यापासून जे जागो झालो तर ते 5 वाजेपर्यंत जागच होतो. खूप मस्ती करत होता, त्याच्यातच खेळत होता. खूप वेळ त्याची मस्ती चालवत होता. खूप वेळ मस्ती करत होता. बळजबरी झोपवायचा प्रयत्न केला, पण काय तो झोपलाच नाही. तो त्याचा खेळतच होता. बळजबरी त्याला झोळीत टाकून झोपवायचा प्रयत्न केला. रडत होता, पण नंतर त्याला झोपीच लावलं. पण असं वाटत होतं त्याला दिवसच उगवले, अशी मस्ती चालू होती त्याची. नंतर शांततेत झोपी गेला. असा संपला दिवस.